नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर। ज्या गोठ्यात आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला त्याच गोठ्यामध्ये आरोपी 4 ते 5 दिवस राहिलेला, तर आरोपीने शेवटी चिमुकलीला त्या गोठ्यामध्ये नेलं होतं। नसरापूरमध्ये चिमुकलीवरील अत्याचार प्रकरण। अत्याचार केला त्या दिवशी मी नशेत होतो, आरोपी भीमराव कांबळेने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं। बचावासाठी भीमराव कांबळे सांगत असल्याचा अंदाज। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी भीमराव कांबळेसह पोलिसांकडून मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी। अत्याचार झालेल्या ठिकाणी आरोपीला आणत पोलिसांचा तपास। 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटाही होता तैनात। पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये आईस्क्रीम विकणाऱ्याकडून गतिमंद मुलीचा विनयभंग। आरोपी पिंटू शिवकुमारवरती कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। पिंटू शिवकुमार उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती। अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी नराधमाला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड। 2024 मधील दाखल गुन्ह्यामध्ये बार्शी सत्र न्यायालयाचा निकाल। पीडितेच्या कुटुंबियांना 2 वर्षांनी मिळाला न्याय। अकोल्याच्या पातूर तालुक्यामध्ये 60 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। वृद्ध आरोपीवर गुन्हा दाखल। आरोपी फरार। पोलिसांची 3 पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना। जालन्यात तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर। 25 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 2016 पासून अत्याचार होत असल्याची पीडितेची तक्रार। शेख इम्रान, शेख हबीबसह 4घांनाही अटक। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं राज्यपालांना पत्र। कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी। शक्ती कायदा लागू करा, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या, वर्षा गायकवाड यांचीही मागणी। फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यात कुणालाच न्याय मिळणार नाही। अत्याचारांच्या घटनांवरून मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। फडणवीस कायद्याने चालतात, नवनाथ बन यांचं हे प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार। बारामती पोटनिवडणुकीच्या निकालावरून सुनेत्रा पवारांचं ट्विट। मोदींनी पोटनिवडणूक निकालाची आठवण ठेवली, हा माझ्यासाठी भावनिक क्षण। सुनेत्रा पवार यांचं हे ट्विट। रत्नागिरीमधील साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परब निर्दोष। अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। खेड न्यायालयानं पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। भाजपा आणखी किती जणांना पक्षात घेणार आहे, त्यांना पक्ष टिकवायचा आहे की नाही, संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चांवर ठाकरेंचे आमदार राहुल पाटील यांचं हे वक्तव्य। टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बोलावली आमदारांची बैठक। आज सायंकाळी 4 वाजता होणार आमदारांची बैठक। आजच्या बैठकीत विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय होण्याची शक्यता। पक्षाची पुढची दिशा काय असणार यावरही होणार चर्चा। विजय थलपती उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ। आमदारांकडून एकमतानं विजय थलपतींची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड, तर बहुमतासाठी थलपतींच्या टीव्हीके पक्षाला अजूनही 10 आमदारांच्या पाठिंब्याची होती गरज। तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाकडून सत्ता स्थापनेचा करण्यात आला दावा। विजय थलपती यांचं सत्ता स्थापनेसाठी राहुल गांधींना पत्र। सरकार स्थापन करण्यासाठी थलपती यांनी पाठिंबा मागितला। काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांची माहिती, तर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस टीव्हीके सोबत सत्तेत सहभागीही होणार। तामिळनाडूमधील एडीएमके पक्षाच्या आमदारांची आज होणारी बैठक रद्द। पक्षात 2 मतप्रवाह, त्यामुळे बैठक रद्द झाल्याची माहिती। टीव्हीके पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून पक्षात 2 गट पडले अशी देखील माहिती। केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची घोषणा। अजय माकन, मुकुल वासनिकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। दोन्ही निरीक्षक आज दुपारी केरळला जाणार। उद्या काँग्रेसची विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होण्याचा अंदाज। केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 692 मतं। राष्ट्रवादीने केरळमध्ये एकच जागा लढवली। केरळमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभा केलेला। 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ट्रम्प यांनी मोदींचं केलं अभिनंदन। व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांची माहिती। मोदींसारखे नेते लाभले हे भारताचं मोठं नशीब, ट्रम्प यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या काळाराम मंदिरावर आज धर्मध्वज फडकणार। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। सायंकाळी रामकुंडावरती मान्यवरांच्या हस्ते गोदा आरतीही केली जाणार। पंढरपूरमध्ये नृत्यांगणा राधा पाटीलच्या कार्यक्रमामध्ये तुफान राडा। कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी। राधा पाटीलचा डान्स बघण्यासाठी आलेल्या तरुणांची हुल्लडबाजी। गोंधळ होताच राधा पाटीलचा कार्यक्रम अर्ध्या तास थांबवला। पुण्याच्या जुन्नरमध्ये पाझर तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्यू। पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे दोघी भावंडांचा मृत्यू झाला, तर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश। चंद्रपूर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या आयव्हीएफ केंद्रावर कारवाई। नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी रुग्णसेवा सुरू केल्याचं समोर। आरोग्य विभागाकडून दोन्ही केंद्रांचे नोंदणी प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश।
जळगावात एटीएमची अदलाबदल करून एकाची 90,000 रुपयांची फसवणूक। पांडे चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील प्रकार, मदतीचा बहाणा करत या दरम्यान केली फसवणूक। नसरापूरच्या अत्याचारातील आरोपीला मृत्यूदंड देण्याची रयत विद्यार्थी मंचची मागणी, तर अक्षय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला। योग्य पद्धतीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचाही इशारा दिला। जळगावच्या तापमानात गेल्या 24 तासात तब्बल 2 ते 2.5 अंशांनी घट झाली। 42.6 अंशांवरती असलेला पारा 40.4 अंशांवर घसरला। तापमानात घट झाली त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा। नंदुरबार जिल्ह्यात तापमानानं गाठली 40, तर येत्या आठवड्यामध्ये तापमान 45 अंश पार जाण्याची शक्यता। जिल्ह्यात एल नॅनोचं संकट राहणार अशी हवामान विभागाची माहिती। धुळ्यात तापमान वाढलं त्यामुळे शेती कामांच्या वेळेत बदल, दुपारच्या सत्रात शुकशुकाट, तर सकाळी शेतकऱ्यांकडूनही काम। गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे भात पिकाचं मोठं नुकसान। कापडीच्या उंबरठ्यावर असलेली पिकं उद्ध्वस्त। तात्काळ पंचनामा आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा फुलांच्या शेतीवरती परिणाम, उत्पादनामध्ये मोठी घट। वाढत्या उन्हामुळे फुलं झाडावरच वाळत आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत। वाशिमच्या रिसोडमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्याला फटका। बेलखेडा या परिसरामध्ये विद्युत तारांमुळे आग लागून शेतकऱ्याचं नुकसान। शेतकरी बबन चव्हाण यांचं 7 ते 8 लाखांचं झालं नुकसान। गोंदिया जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट। गोरेगाव तालुक्यामध्ये गारपिटीमुळे आंबा बागाला फटका। धान पिकासह भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर काही ठिकाणी कॅन आणि बॅरलमध्ये पेट्रोल विक्रीचा प्रकार समोर। 2 पेट्रोल पंपांवरती परवाना निलंबनाचीही कारवाई। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून गॅस दरवाढी विरोधात आंदोलन। चूल पेटवून आंदोलन करत गॅस दरवाढीचा निषेध। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। चंद्रपूरमध्ये दहशत माजवणारे 2 सराईत गुन्हेगार जेरबंद। चंद्रपूर शहर पोलिसांकडून आता अटक करण्यात आली आरोपींना। पोलिसांकडून अधिकचा तपास या प्रकरणात सुरू। शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलल्यानंतरही कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। करवीर आणि राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका। मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन स्वयंचलित चाचणी केंद्र बंद। वाहनधारकांना नाशिक धुळ्याला जाण्याची वेळ। एका परवानगीमुळे करोडोंची गुंतवणूक असलेले स्वयंचलित चाचणी केंद्र धुळखात। चंद्रपूरमध्ये इंधन तुटवड्याच्या अफवेने पेट्रोल पंपांवरती पुन्हा रांगा लागल्या। प्रशासनानं इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं, मात्र असं असतानाही भीतीपोटी नागरिकांकडून टाक्या फुल करण्याचा प्रयत्न। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडून घणसोली ऐरोली लिंक ब्रिजच्या कामाची पाहणी। कामाला गती देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलार प्रकल्पांमुळे भूजल पातळी घटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। जवळपास 4,000 हेक्टर क्षेत्रावरती सोलार प्रकल्प। पावसाचं पाणी जमिनीत मुरत नसल्यानं विहीर, बोअरवेल कोरडे पडतायत असा देखील दावा। पुणे नागपूर महामार्गावरील चिखली शहरातील अवैध बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा। बॅनरमुळे 2 दिवसांमध्ये 2 अपघात। नगर परिषदेने कारवाई करून बॅनर काढावे अशी नागरिकांची मागणी। वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या। जिल्ह्यातील 168 ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राज सुरू। तातडीने निवडणुका घेण्याची मागणी। साताऱ्यामध्ये 24 वर्षांनंतर पुन्हा एकदा विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन। 9 आणि 10 तारखेला हे संमेलन पार पडणार। परिवर्तनवादी विचारांची मांडणी, गटचर्चा आणि काव्य वाचनासारख्या विविध कार्यक्रमांचं यामध्ये आयोजन। परभणीच्या दुटका ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये भ्रष्टाचार। ग्रामविकास अधिकारी अन्नपूर्णा डाखोरे आणि सरपंच सरस्वती डुकरेंनी अपहार केल्याचं देखील समोर। दोघांना 96,972 रुपये तात्काळ शासनाच्या खात्यात जमा करण्याचे आदेश। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची अॅट्रॉसिटी प्रकरणातून निर्दोष मुक्तता। पानटपरी वादातील जातीवाचक शिवीगाळ प्रकरणामध्ये पुरावे अपुरे ठरले असा न्यायालयाचा निर्णय।